मराठा आरक्षणासाठी मुंबई हायकोर्टात नव्यानं खंडपीठ स्थापन करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश। मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तात्काळ निर्णय घेण्याची भूमिका। काश्मीरच्या त्राल भागात 3 दहशतवाद्यांचा खात्मा, पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू। पहलगाममध्ये धर्म विचारून निष्पाप भारतीयांना मारलं, आम्ही कर्म बघून दहशतवाद्यांना ठार केलं। श्रीनगरमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची डरकाळी। दहशतवाद कमी होणार नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहणार। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं पाकिस्तानला कडक शब्दात उत्तर। पाणी सोडण्यासाठी पाककडून गयावया। बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची बलोच नेते मीर यार यांची घोषणा। भारतासह आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देण्याचं आवाहन। ऑपरेशन सिंदूर सुरूच राहणार, पीओके भारतात येणार। संघ परिवारातून संकेत, युद्धविराम नव्हे तर स्वल्पविराम, मोदी भागवत एकच, संघ अभ्यासक दिलीप देवधरांचं मत। भारतात ॲपल उत्पादनं बनवणं बंद करा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ॲपलचे सीईओ टिम कुक यांना निर्देश। भाजप खासदार कंगना रनौतची आधी ट्रम्प यांच्यावर टीका, नड्डांच्या आदेशानंतर दिलगिरी। पुण्यातल्या व्यापाऱ्यांचा तुर्की सफरचंदांवर बहिष्कार, व्यापाऱ्यांना पाकिस्तानातून धमकीचे फोन, सफरचंद फोडून व्यापाऱ्यांनी केला धमकीचा निषेध। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार नाही, अरुण डोंगरेंनी केलं स्पष्ट। अध्यक्षपदावरून नवा वादंग व्हायची शक्यता। शिर्डीत थांबलेल्या सोने व्यापाऱ्यांचं 3.5 कोटींचं सोनं घेऊन गाडी चालक फरार, तर संभाजीनगरमध्ये दरोड्यात 8 किलो सोनं लंपास।